नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी दिलीप वाघे. स्वागत आहे तुमचं आम्ही तीन प्रवासी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपण जात आहोत मिनी वृंदावन पालघर वाडा येथे. तर माझ्या बरोबर माझे मित्र सतीश आणि प्रशांत आहे. रोशन नवीन आपला मित्र आला आहे आपल्या बरोबर आणि सतीश आपला कॅमेरा मॅन आहे. तर आपला प्रवास आता विरारवरून सुरू होत आहे. तर छान प्रवास असणार आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सकाळचे 7 वाजलेत. आपण पाहू शकता सूर्यदेवानेही सुंदर दर्शन दिले आहे. मित्रांनो, थंडी खूप आहे. वातावरण पण मस्त थंड झाले आहे आणि आपण बाईकवर असल्यामुळे अजून जास्त थंडी लागत आहे. आता आपण विरार हायवेला पोहोचलो आहोत. आपल्याला इथून लेफ्ट मारून सरळ जायचं आहे. आता आपण आहोत मुंबई अहमदाबाद हायवेला. पुढे जाऊन मनोर फाटावरून आपल्याला राईट मारायचं आहे आणि 3 किलोमीटरच्या आसपास हमरापूर येईल, तिथून राईट मारायचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर पालघर स्टेशनला उतरून तुम्हाला वाडा बस पकडायची आहे आणि तिथून हमरापूर फाटाला उतरावं लागेल आणि तिथून शेअर रिक्षा किंवा टमटम मिळेल, ते तुम्हाला मिनी वृंदावनला सोडेल. विरारवरून मिनी वृंदावन साधारण 50 ते 55 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आता आपण वाडा येथील मिनी वृंदावन मध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये जसं आम्ही एंट्री केली तर एंट्री केल्यानंतर जे वातावरण एवढं छान आणि सुंदर फील झालं ना, एकदम मस्त वाटलं. तर इथे यायला आम्हाला समथिंग विरारवरून दीड 2 तास लागले. आम्ही गाडी जरा स्लो चालवली 40-50च्या स्पीडमध्ये आणि आता आम्ही इथे पोहोचलो आहोत. तर आता फिरायचं आहे आपल्याला आतमध्ये जाऊन. तर पाहूया मिनी वृंदावन कसं आहे ते. तर मित्रांनो, निशुल्क खिचडी प्रसाद वितरण इकडे आहे. तर आपण आता तिकडे ते प्रसाद घ्यायला जातो आहोत. तर चला मित्रांनो, त्या साईडला जाऊया. मिनी वृंदावन हे कृष्ण भक्तीच्या वातावरणाने भरलेले एक निसर्गरम्य धार्मिक स्थळ आहे. इथे पाऊल ठेवल्या क्षणी असं जाणवलं की हे केवळ एक ठिकाण नाही, तर शांततेचं, भक्तीचं आणि प्रेमाचं धाम आहे. चारी बाजूनी हिरवळ, हळूच वाहणारा वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि कानावर पडणारं जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या सगळ्यात मन आपोआप शांत होते. येथे पाऊल टाकताच
एक वेगळीच ऊर्जा जाणवते. डोळे बंद केले की फक्त भक्ती आणि शांती. मंदिरात दर्शन घेताना असं वाटतं की वेळ थांबली आहे. भोवती राधे राधेचा जयघोष आणि चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आपसूक येते. दर्शन आपलं आता झालंय. आता आपण चाललो आहोत वृंदावन फॉरेस्ट मध्ये. तर वातावरण तर एवढं छान आहे. आता वृंदावन फॉरेस्ट मध्ये इकडे जायचं आहे आपल्याला. तर बघूया आता फॉरेस्ट मध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय आणि खूप एक्साइटमेंट आहे काय नवीन काय पाहायला भेटतंय ते. भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत कंसाच्या कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला. कंसाच्या अत्याचारापासून बाळक श्रीकृष्णांचे रक्षण करण्यासाठी वासुदेवांनी त्यांना गोकुळात नेऊन नंद यशोदेच्या घरी ठेवले.
तर वृंदावन फॉरेस्टमध्ये आपला परिक्रमा सुरू आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत श्री गोविंददेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. इथलं आजूबाजूचं वातावरण इतकं रम्य, शांत आणि थंड आहे की मन अक्षरशः प्रसन्न होऊन जातं. तुम्ही स्वतः पाहू शकता, इथं उभं राहिलं तर एक वेगळीच शांती अनुभवता येते. ब्रजभूमीतील होळी हा सण फार आनंदाने साजरा केला जात असे. नंदगावचा लाडका कान्हा आणि बरसाण्याची राधा यांची होळी तर खासच प्रसिद्ध होती. त्याचे दृश्य आपण पाहू शकता. अघासुर हा एक भयंकर असुर होता. त्याने श्रीकृष्णांचे वध करण्यासाठी अजगराचे भयंकर रूप धारण केले आणि तोंड उघडे ठेवून तो जणू एखादी गुहा आहे असे भासवले. गोपाल बालक आणि वासरे ते गुहा आहे समजून त्याच्या तोंडात शिरले. त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याचा अंत केला. इतका पापी असुर असूनही श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष स्पर्शामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाले. त्याचे दृश्य आपण पाहू शकता. गोवर्धन पर्वत ब्रजभूमीतील अतिशय पवित्र स्थान आहे. भगवान श्रीकृष्णांनी इंद्राच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी आणि ब्रजवासियांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. हीच गोवर्धन लीला म्हणून प्रसिद्ध आहे.
आता आपली परिक्रमा पूर्ण झाली आहे. चला तर मित्रांनो, भक्तिप्रसादाचा लाभ घेऊया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मित्रांनो, आपण आता गोवर्धन इको विलेज पाहून झालंय. आपण आता परतीचा प्रवास करतोय. पण खरं सांगायचं झालं तर इथून आपली इच्छाच होत नाही बाहेर जायची, कारण इथलं वातावरण शांत आणि मनाला प्रसन्न होणारं वातावरण आहे. तर जायची इच्छाच होत नाही. आणि इथे सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण एवढं सात्विक आणि छान होतं, आणि तेही निशुल्क होतं. आणि इथली व्यवस्था पण एवढी छान आहे. तर तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. गुड बाय.